नमस्कार विद्यार्थी मित्र, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतोय तो मॅथमॅटिकल लॉजिक. आतापर्यंत आपण 4 एक्झरसाइज बघितलेले आहेत आणि आजचं हे शेवटचं लेक्चर आहे आपलं. म्हणजे एक्झरसाइज 1.5 हा शेवटचाच आहे. आता याच्यामध्ये काय असेल तर ऍप्लिकेशन्स टू मॅथमॅटिकल लॉजिक. ऍप्लिकेशन्स कशा संदर्भात आहेत तर ते स्विचिंग सर्किट संदर्भात आहेत. स्विचिंग सर्किट्स आपल्याला माहिती आहेत. घरातलं जर स्विच बघितलं आपण तर त्याला बटन असतं, लॅम्प जोडलेला असतो. तेच आहेत, फक्त इथं आपल्याला नंबर ऑफ स्विचेस असतील आणि त्याच्या थ्रू लॅम्प ग्लो झाला पाहिजे, म्हणजे लॅम्प चालू झाला पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्याला कंडिशन्स बघायचे. आता पहिल्यांदा आपण पॉइंट बघू. कुठला आहे तर ऍप्लिकेशन्स ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट्स. त्यात पहिला पॉइंट आहे ते स्विचेस इन सिरीज. स्विचेस इन सिरीज म्हणजे काय तर ते बघूया. Two switches S1 and S2 connected in series and electric lamp L as shown in figure. आता हे 10वीला पण तुम्हाला होतं, सिरीज कनेक्शन, पॅरलल कनेक्शन. तेच इथं आहे आपलं. सिरीज म्हणजे काय तर दोन स्विच आहेत, ते एका समोर एक जोडायचे. म्हणजे पहिल्याचा एंड आणि दुसऱ्याचा स्टार्ट एकत्रित असेल. असं जर असेल तर ते सिरीज कनेक्शन होतं. त्यालाच एक बॅटरी कनेक्ट करावी लागेल. बॅटरी माहिती आहे आपल्याला, एनोड कॅथोड. त्यानुसार पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असतो. पॉझिटिव्ह चार्ज मोठा दाखवायचा, निगेटिव्ह चार्ज लहान लाईन्सने दाखवला जातो. इथं एकापेक्षा जास्त स्विच असतील तर दोन सेल कनेक्ट केलेले दाखवा, म्हणजे बॅटरी होईल. आता कसं लिहिलं जातं तर ते द स्विच S1 इज क्लोज्ड. क्यू म्हणजे आपल्याला S1 S2 नाही वापरायचं, आपल्याला स्टेटमेंट्स वापरायचे. म्हणून आपण काय करतोय तर इथं पी क्यू आर असे घेत जाणार. S1 साठी पी, S2 साठी क्यू घेणार आहे. लॅम्प दिलाय म्हणून एल मांडला आपण त्याला. जर दोन स्विच सिरीज मध्ये जोडले असतील तर त्याच्यासाठी सिम्बॉलिक फॉर्म कुठला असेल तर तो असतो अँड असतो. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म त्याचा होता तो पी अँड क्यू असतो. लक्षात ठेवा, एका समोर एक जोडलं म्हणजे अँड. मग त्याचा इनपुट आउटपुट टेबल कसं असेल, जसं आपण ट्रूथ टेबल काढलंय तसंच, फक्त टी च्या जागी 1 असेल, एफ च्या जागी असणार आहे ते 0 असणार आहे. आपल्या टी ला टी होतं, इथे येताना येणार ते 1 ला 1 असेल. हाच फक्त त्याच्यामध्ये बदल आहे. नंतर दुसरा पॉइंट आहे, कुठला आहे तर तो स्विचेस इन पॅरलल. ते जर आता पॅरलल म्हणजे काय तर एका खाली एक असते. दोन स्विच आहेत पण ते एका खाली एक जोडलेले असते. म्हणजे पहिल्याचा स्टार्टिंग, दुसऱ्याचा स्टार्टिंग दोन्ही एकत्र असणार, एंडिंग पण दोन्ही एकत्रित असते. असं जर असेल तर ते काय होणार आहे तर पॅरलल कनेक्शन असेल. हे तुम्हाला बेसिक्स माहिती आहेत, सिरीज कनेक्शन, पॅरलल कनेक्शन, ते फक्त बघतोय. मग ह्याच्यासाठी सिम्बॉलिक फॉर्म काय होतं तर ऑर येतो. खाली जोडलं तर ऑर, समोर जोडलं तर अँड. हे लक्षात ठेवा फक्त. मग पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहेत. परत ते 1100 म्हणजे टी टी एफ एफ होतं तसं 1100 1010. ऑर ला काय, एफ एफ ला एफ होतं. एफ एफ म्हणजे इथं 0 कन्सिडर, म्हणजे 0 ला 0 असेल, बाकी ठिकाणी ते 1 येणार. ह्या दोनच कंडिशन्स लागणार आहेत आपल्याला. एवढ्यावरती फक्त ह्या दोन पॉइंट्स वरतीच आपल्याला एक्झरसाइज 1.5 एकदम सोपा एक्झरसाइज आहे. फक्त तुम्हाला कॉम्प्लिमेंट आणि आयडेंटिटी लॉजचा वापर करावा लागणार, कारण ह्याच्यात सिम्प्लिफाय असतं, रिअरेंज असतं. तुम्हाला स्विचिंग सर्किट आहे ते रिअरेंज करावं लागतं. आता आपण बघणार आहोत एक्झरसाइज 1.5. पहिला क्वेश्चन. एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट्स इन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक अँड राईट द इनपुट आउटपुट टेबल. म्हणजे ट्रूथ टेबल थोडक्यात तो आपल्याला काढायचा आहे. अगोदर सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा. आता बघू डायग्राम काय दिली आपल्याला. दिलेली डायग्राम कायम सुरुवात करताना टॉप पासून सुरुवात करते. सिम्बॉलिक फॉर्म काढताना पहिल्यांदा काय सापडतंय आपल्याला तर S1 हा स्विच सापडतो. नंतर काय आहे S2 आहे आणि नंतर आहे तो S3. मग ह्याच्यासाठी आपल्याला अगोदर लिहावं लागेल. मग S1 म्हणजे काय झालं तर स्विच S1 इज क्लोज्ड झालं. P म्हणजे S2 साठी Q म्हणणार आपण आणि S3 साठी म्हणणार आहे ते R झालं. P Q R 3 स्टेटमेंट झाले. आता सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा. टॉप पासून जाऊया आपण. वरती काय आहे S1 म्हणजे काय झालं P झालं. आता त्याच्या खाली जोडलं असेल तर काय करतो आपण तर OR घेतो, म्हणजे P OR झालं.
आणि S2 आणि S3 एका समोर एक म्हणजे ब्रॅकेट द्यावं लागेल आपल्याला. P OR ब्रॅकेट मध्ये होणार S2 म्हणजे झालं Q, S3 म्हणजे झालं R आणि समोर जोडले म्हणजे येणार ते AND असेल. बघा काय होतं, P OR Q AND R. लक्षात येतं, खाली जोडलं की OR घेतं, समोर जोडलं तर आपण AND घेणार. टॉप मोस्ट पासून सुरुवात केली, S1 होतं वरती, S1 म्हणजे झालं ते P झालं, त्याच्या खाली जोडल्यामुळं OR आलं. S2 म्हणजे Q झालं, त्याच्या समोर जोडल्यामुळे AND झालं आणि R. आता हे दोनच एका समोर एक आहेत, त्यामुळे त्याला आपण ब्रॅकेट दिले, त्याचं सिम्बॉलिक फॉर्म. मग आता ह्याचं इनपुट आउटपुट टेबल काढायचं. किती स्टेटमेंट आहेत तर 3 आहेत, P Q R. ते आपण काढून घेतली, ते आपल्याला माहित आहे TTFF नुसार ते 1 1 1 1 0 0 4 0 2 2 0 ते करत जाणार P Q R. मग आता आपण निगेशन होतं का कशाला तर नव्हतं, मग आता आपल्याला ब्रॅकेट्स घ्यावं लागेल. ब्रॅकेट काय होतं तर Q अँड R होतं, Q अँड R काढून घ्यायचं. अँड ची कंडिशन काय आहे, TT ला T असते, TT म्हणजे 1 1, 1 1 ला 1 असतात. Q आणि R मध्ये चेक करूया, 1 1 कुठं आहे, 1 नंबरचं, आणि नंतर कुठं आहे तर ते 5 नंबरचं, म्हणजे तेवढे दोनच 1 येतील, राहिलेले सगळे येणार आहेत ते 0 असतील. पहिला आणि पाचवं तेवढं 1 आलं, बाकी राहिलेले 0 आले. आता ब्रॅकेट संपला, मग पूर्ण स्टेटमेंट. पूर्ण स्टेटमेंट काय होतं तर P OR Q अँड R आहे. आपण आता ते बघा, P OR Q अँड R घेतला, मग काय येतंय, OR म्हणजे 0 0 ला 0 असतं. P आणि Q अँड R मध्ये बघा 0 0 कुठले तर शेवटचे 3, इकडचे पण शेवटचे 3 0 आहेत, इकडचे पण शेवटचे 3 0 आहेत, म्हणजे शेवटचे 3च तेवढे 0 आहेत, बाकी सगळे येणार आहेत ते 1 1 1 आले. लक्षात येते, म्हणजे ट्रूथ टेबल जसं आपण काढलं त्याच पद्धतीनं सेम हे असणार आहे. हे पहिलं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल आता आपण बघतोय, डायग्राम दिली, टोटल 4 स्विच आपल्याला दिलेले आहेत. काय तर 4 स्विच, S1 डॅश आहे, S2 S1 आणि S2 डॅश. आता याच्यामध्ये कॉम्प्लिमेंट दिलेले. कॉम्प्लिमेंटचा अर्थ लॉजिक मध्ये काय असतो तर ते आपण निगेशन्स म्हणून वापरतो. इथं 2 निगेशन्स आहेत आणि 2 ओरिजिनल स्टेटमेंट्स येणार आहेत. म्हणजे S1 ला P आलं तर S1 डॅश म्हणजे निगेशन P होणार, S2 ला Q मांडलं तर S2 डॅश निगेशन Q होणार आहे. मग ते आपण 4 स्टेटमेंट्स लिहून घेऊ. P झाला, Q झाला, निगेशन P होईल, निगेशन Q झालं, हे 4 झाले. मग आता सिम्बॉलिक फॉर्म जायचं आपल्याला. सिम्बॉलिक फॉर्म तयार करताना आपण टॉप पासून सुरुवात करतोय. मग सुरुवातीला आपल्याला सापडतंय S1 डॅश. S1 डॅश म्हणजेच काय म्हणले आपण तर निगेशन, त्याच्या समोर जोडलं, समोर जोडलं म्हणजे काय होणार तर अँड होणार आहे. S2 आहे, S2 म्हणजे काय झालं तर Q झालं, म्हणजे निगेशन P अँड Q हे वरचं मिळालं. आता त्याच्या खाली जोडले म्हणजे ते ब्रॅकेट मध्ये आलं, आता त्या दोन्हींच्या खाली जोडले म्हणजे OR होणार आहे. मग परत खाली आलो तर S1 आहे, S1 म्हणजे P झालं आणि S2 डॅश त्याच्या समोर आहे म्हणजे अँड निगेशन Q होणार. सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल बघा, निगेशन P अँड Q त्याच्या खाली जोडल्यामुळे OR झालं, परत ब्रॅकेट येणार, P S1 म्हणजे P झालं अँड निगेशन Q असेल. हा तुमचा सिम्बॉलिक फॉर्म आहे, निगेशन P अँड Q और P अँड निगेशन Q. आता आपल्याला ह्याचं इनपुट आउटपुट टेबल बघायचं. दोन स्टेटमेंट्स आहेत P आणि Q, नंतर निगेशन्स आहेत, निगेशन्स P आहे, निगेशन Q आहे, ते काढून घेतलं आपण. नंतर मग पहिलं ब्रॅकेट होतं, पहिलं ब्रॅकेट काय होतं निगेशन P अँड Q होतं, ते काढून घेऊ. त्याला पहिला कॉलम नंबर दिला, निगेशन P अँड Q. अँड म्हणजे काय तर TT ला T असतं, म्हणजे 1 1 ला 1 असतं. तर निगेशन P आणि Q मध्ये बघितलं तर 3 नंबरची व्हॅल्यूज 1 1 आहेत, त्यामुळे बाकी सगळे 0 येते, 3 नंबर्स तेवढं 1 आलं. दुसरं ब्रॅकेट आहे P अँड निगेशन Q. P आणि निगेशन Q मध्ये बघणार आहेत आपण, कुठं 1 1 आहे तर 2 नंबरलाच 1 1 आहे, त्यामुळे तेवढंच 1 आहे, बाकी सगळे येणार आहेत ते 0 होते. आता हे पहिला आणि दुसरा जो कॉलम नंबर दिलाय आपण त्या दोन्हींचा OR आहे, कारण एका खाली एक जोडलेले होते, ते 1 और 2 म्हणूया. OR चा अर्थ काय, FF ला F असतो, म्हणजेच 0 0 ला 0 असतं. आता 0 0 कुठे येत आहे तर पहिलं आणि शेवट 4 नंबर, बाकी मधले 1च येते. त्याचा आन्सर जास्त काही अवघड नाही स्विचिंग टेबल्स, कारण आपण ट्रूथ टेबल्स काढले त्याच पद्धतीने ते काढायचे.
पुढे आता तिसरा दिलेली डायग्राम. आता बघा किती स्विच आहेत ते पहिल्यांदा बघूया. S1 आहे, S2 डॅश आहे, S3 आहे, म्हणजे टोटल 5 स्विच दिलेत. त्यात S2 डॅश हा रिपीट होतोय, म्हणजे टोटल 4 आहेत. आता आपल्याला 4 लिहावे लागतील. आता ते सगळे पहिल्यांदा P येणार, S1, Q होणार, S2, R होणार किंवा निगेशन Q घेतलं आपण, S2 डॅश झालं, नंतर R घेतलं, S3, निगेशन R होणार, S3 डॅश. मग आता सिम्बॉलिक फॉर्म्युलेच. टॉपला काय सापडतं आपल्याला, S1 सापडलं. S1 म्हणजे काय तर P आहे, त्याच्या समोर जोडलंय म्हणजे अँड झालं. परत ब्रॅकेट मध्ये घ्यावं लागेल कारण आता 2 स्विच आहेत तिथं. P अँड ब्रॅकेट मध्ये होणार S2 डॅश म्हणजे निगेशन Q झालं, त्याच्या खाली जोडलंय S2 डॅशच्या फक्त खाली, म्हणजे निगेशन Q ऑर होणार, S3 म्हणजे झालं ते R झालं. म्हणजे पहिली स्टेप लक्षात आली, P अँड निगेशन Q ऑर R झालं. S1 म्हणजे P, त्याच्या समोर जोडल्यामुळे अँड, परत ब्रॅकेट आलं कारण 2 स्विच येतं तिथं, निगेशन Q ऑर R झालं ते. आता ह्या सगळ्याच्या खाली, त्यामुळे ह्याला एक मोठं ब्रॅकेट आलं, ह्या सगळ्याच्या खाली जोडलंय म्हणजे काय होणार तर ऑर येणार. परत ब्रॅकेट, S2 डॅश म्हणजे होणार निगेशन Q, त्याच्या समोर आहे म्हणजे अँड होणार, S3 डॅश म्हणजे येणार ते निगेशन R. सिम्बॉलिक फॉर्म P अँड निगेशन Q ऑर R. P S1 म्हणजे P समोर जोडल्यामुळे अँड, 2 असल्यामुळे ब्रॅकेट दिलं, निगेशन Q ऑर R. हे सगळं संपलं, त्याला एक मोठा ब्रॅकेट दिलं, त्या सगळ्याच्या खाली असल्यामुळे ऑर झालं. परत ब्रॅकेट मध्ये निगेशन Q अँड निगेशन R होईल. आता आपल्याला याचा स्विचिंग टेबल बघायचं. PQR 3 आले, निगेशन Q लागणार आहे, निगेशन R लागणार आहे, ते आपण काढून घेतलं. आता परत पहिल्यांदा पहिलं ब्रॅकेट घ्यावं लागेल, निगेशन Q अँड R होत, ऑर ऑर. ऑर म्हणजे काय, तर 0 0 ला 0 कुठं सापडत आहे तर 2 नंबर आणि 6 नंबर, 2 ठिकाणी 0 0 सापडेल, बाकी सगळ्या ठिकाणी 1 येणार आहे. म्हटलं आता मग मोठं पूर्ण ब्रॅकेट होतं ते कायच, म्हणजे कुठलं तर P अँड निगेशन Q ऑर R होतं. आता इथं बसणार नाही म्हणून मी असं करतो, कॉलम नंबर घेतो. P चा 1 आला अँड निगेशन Q ऑर R चा 6 आला, 1 अँड 6 असं म्हणतो आपण. 1 आणि 6 मध्ये अँड घ्यायचं, अँड म्हणजे 1 1 ला 1 1 कुठं सापडतंय, पहिलं, तिसरं आणि चौथं सापडतं, बाकी सगळे 0. हे संपलं की नंतर दुसरं ब्रॅकेट काय, निगेशन Q अँड निगेशन R आहे, ते सॉल्व्ह करायचं. अँड म्हणजे 1 1 ला 1, तर ते चौथं आणि 8वं सापडतं, बाकी सगळे 0 आले. मग शेवटचं 7 ऑर 8 आलं, ऑर म्हणजे 0 0 ला 0, दुसरं 5 6 7, हे सगळं 0 येतील, बाकी सगळे 1 येतील. स्विचिंग टेबल. आपण चौथं एक्झाम्पल बघणार आहोत. किती स्विच आहेत तर टोटल 5 दिलेत, त्यातला S2 रिपीट होत आहे, S2 2 वेळा आलाय, म्हणजे राहिले किती तर 4 स्विच आपल्याला डेफिनेशन द्यायला लागेल. S1 डॅश आहे, S2 आणि S3 आहे. S1 डॅश घेतलं, S2 घेतला आणि S3 घेतला. आता सिम्बॉलिक फॉर्म कडे जाऊया आपण. पहिल्यांदा सापडलं S1 सापडलं, त्याच्या खाली S2 आहे, म्हणजे काय होणार P ऑर Q झालं. आता ते ब्रॅकेट मध्ये आलं, आता त्याच्या समोर आहे म्हणजे काय होणार तर अँड होणार. परत S2 म्हणजे काय होणार तर Q झालं, म्हणजे P ऑर Q अँड Q, परत त्याच्या समोर आहे म्हणजे अँड झालं, अँड परत ब्रॅकेट मध्ये S3 म्हणजे R, त्याच्या खाली असल्यामुळे ऑर, S1 डॅश म्हणजे येणार आहे ते निगेशन P असेल, म्हणजे P ऑर Q अँड R ऑर निगेशन P असेल. हा त्याचा सिम्बॉलिक. आता स्विचिंग टेबल 3 आहेत घेतले, निगेशन लागणारे घेतले, निगेशन P आहे, नंतर पहिलं P ऑर Q घेतलं ब्रॅकेट, ऑर म्हणजे 0 0 ला 0 असतं, मग कुठे येत आहे तर ते शेवटचे 2 येत आहेत, बाकी सगळे 1 आलेले आहेत. P ऑर Q झाल्यानंतर दुसरं ब्रॅकेट R ऑर निगेशन P, R आणि निगेशन P मध्ये घेतलं तर दुसरं आणि चौथं 0 आहेत, बाकी सगळे
आता 5वा आणि 6वा आणि दुसरा 5, 2 आणि 6 यांच्यामध्ये अँड आहे. कुठं तिन्ही मध्ये 1 1 कुठे येते? 5, 2 आणि 6 2, 5, 6 1. तर पहिलं 1 येत आहे, नंतर येते ते 5वं 1 येत आहे, 6वं 1 येत. 1, 5, 6 नंबरचे 1 येतील, बाकी सगळे येणार आहेत ते 0 येतील. हा तुमचा स्विचिंग टेबल होईल. 5वं एक्झाम्पल याच्यात किती आहेत स्विच? S1, S1 डॅश, S2 डॅश, S1 आणि S2. म्हणजे टोटल 5 दिलेत, पण त्यातला S1 रिपीट आहे, म्हणजे 4 स्विच आहेत. 4 स्विचचे डेफिनेशन घेतले आपण. P म्हणजे S1 निगेशन P म्हणजे S1 डॅश, Q S2 निगेशन Q म्हणजे S2 डॅश आला. तर सिम्बॉलिक फॉर्म पुढे गेला, वरून सुरुवात केली. S1 म्हणजे P झालं, त्याच्या खाली जोडले म्हणजे OR होणार. 2 आहेत, एका समोर एक जोडले म्हणजे ते ब्रॅकेटमध्ये P OR S1 डॅश म्हणजे झालं निगेशन P अँड निगेशन Q, कारण समोर जोडले. परत त्यांच्या खाली जोडले म्हणजे OR होणार. S1 म्हणजे P झालं, समोर जोडले म्हणजे अँड होणार. S2 म्हणजे Q झालं. म्हणजे थोडक्यात सिम्बॉलिक फॉर्म्युला P OR निगेशन P अँड निगेशन Q OR P अँड Q झालं. मग त्याचं स्विचिंग टेबल P आणि Q तर येणारच आहेत. निगेशन लागेल आपल्याला, ते घेतले, निगेशन Q झालं. मग पहिलं ब्रॅकेट घ्यायचं, काय होतं तर ते निगेशन P अँड निगेशन Q. अँड म्हणजे 1 1 लावून शेवटचाच 1 1 सापडतं, बाकी सगळे 1 येणार आहे, 0 येणार. नंतर दुसरं आहे P अँड Q. P अँड Q मध्ये पहिलंच 1 1 येईल, बाकी सगळे 0 येणार आहे. आता नंतर शेवट करायचं आपल्याला. 1, 5, 6 यांच्यामध्ये OR आहे, कारण सगळे एका खाली एकाच जोडले. 1, 5, 6 0 0 कुठे सापडत आहे? तर शेवटचे 2 सर 3 नंबरचं तेवढं तिन्ही मध्ये 0 सापडतं. 1, 5 आणि 6 नंबर मध्ये बघितलं, बाकी सगळे येणार आहेत ते 1 1च असेल. हा तुमचा स्विचिंग टेबल. तर 6 नंबरचा परत बघा, टोटल 6 स्विच आहेत. S1 डबल आहे, S3 डबल आहे, S2 डबल आहे, म्हणजे 3च येणार आहेत. 3 P घेतलं, Q घेतलं, R घेतलं, 3 स्विच आहे. आता सिम्बॉलिक फॉर्म S1 OR S2 म्हणजे P OR Q झालं, ब्रॅकेट आला, त्याच्या समोर म्हणजे अँड होणार, म्हणजे परत येणार Q OR R होणार, कारण S2 S3. परत समोर म्हणजे अँड झालं, R OR P होणार, P OR Q अँड Q OR R अँड R OR P आला. त्याचं टेबल 3 स्विच होते आले. मग पहिलं ब्रॅकेट P OR Q OR म्हणजे 0 0 ला 0, तर ते शेवटचे 2 येतील, बाकी सगळे 1 आले. नंतर Q OR R, Q OR R आलं, त्याच्यामध्ये येणार ते 4थं आणि 8वं येईल 0. नंतर R OR P येणार आहे, त्याच्यामध्ये येणार आहे 6वं आणि 8वं असणार आहे. 6वं आणि 8वं 0 आलं. आता हे 4, 5, 6 आहे, त्याच्यामध्ये अँड आहे, कारण समोर समोर अँड म्हणजे 1 1 ला 1. 1 1 1 कुठे येते? पहिले 3 आहेत, 5वं पहिलं 3 आणि 5वं एवढे 1 येतील, बाकी सगळे येणार आहेत ते 0 असतील. तुमचा स्विचिंग टेबल हा संपला पहिला प्रश्न. म्हणजे काय होतं, सर्किट डायग्राम दिलेली होती, त्याच्यावरून सिम्बॉलिक फॉर्म काढला आणि स्विचिंग टेबल काढला. आता दुसऱ्या प्रश्नाकडे जायचं, म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म दिलाय तर त्याच्यावरून आपल्याला स्विचिंग सर्किट करायचं. प्रत्येक वेळी तुम्हाला ती स्टेटमेंट्स लिहायला लागतील. P म्हणजे काय, निगेशन P म्हणजे काय, Q म्हणजे काय, निगेशन Q म्हणजे काय, ते लिहिल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्याला लिहायचीच आहेत ती स्टेटमेंट्स. मी इथं लिहिलेलं नाही, मी डायरेक्ट स्विचिंग सर्किट दाखवते तुम्हाला. आता पहिल्यापासून सुरुवात करा. निगेशन P अँड Q. निगेशन P अँड Q म्हणजे काय होणार, तर 2 स्विच समोरासमोर येणार, 2 स्विच समोर आले. OR म्हणजे त्याच्या खाली येणार, त्याच्या खाली परत 2 स्विच एका समोर येणार, कुठला P आणि निगेशन आला. बघा डायग्राम अशी होईल, 2 स्विच एका समोर, निगेशन P म्हणजे S1 डॅश, Q म्हणजे S2. परत OR म्हणजे त्याच्या खाली जोडलं, परत 2 एका समोर एक येणार P अँड निगेशन S1 आणि S3 डॅश. त्या सगळ्यालाच एक बॅटरी आणि एक लॅम्प कनेक्ट केला आपण.
लक्षात येईल. अँड म्हणजे समोर जोडायचं, ऑर म्हटलं की खाली जोडायचं. ब्रॅकेट असेल तर ते ब्रॅकेट एकाच ठिकाणी येतं. ते आपण घेतले. लक्षात येते ना. निगेशन पी अँड क्यू म्हणजे अँड होतात त्यामुळे समोर समोर दोन स्विच आले. ऑर म्हणजे त्याच्या खाली आली, परत त्याच्यात दोन होते ते एका समोर एक जोडलेले आहेत. दुसरं पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू ऑर पी ऑर आर. परत याचं पण पी अँड क्यू म्हणजे दोन एका समोर एक येते. ऑर म्हणजे त्याच्या खाली येणार. निगेशन पी म्हणजे एक स्विच आला. अँड म्हणजे त्याच्या समोर जोडायचं. त्याच्या समोर जोडायचं आहे पण काय निगेशन क्यू ऑर पी ऑर आर म्हणजे तीन स्विच आहेत ऑर न कनेक्ट आहे. म्हणजे एका खाली एक तीन स्विच जोडायचे आहेत आपल्याला त्या निगेशन पीच्या पुढे. डायग्राम कशी होईल बघा. दोन स्विच एका समोर एक आले, परत एक सिंगल स्विच आला त्याच्या समोर जोडणार आहे आणि त्याच्या समोर जोडताना तीन स्विच एका खाली एक घेऊन जोडायचे. त्याच परत टर्मला पुढे एक बॅटरी एक द्यायची आणि लॅम्प द्यायचा. एक मोठी आणि एक लहान दाखवायची बॅटरी दाखवताना. बॅटरीचं सेलिंग पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं दाखवतो आपण, त्यानुसार ते येणार. मग पी म्हणजे S1, क्यू म्हणजे S2. निगेशन पी म्हणजे S1 डॅश, निगेशन क्यू म्हणजे S2 डॅश, S1 आणि S3. ते काही नाव आपल्याला माहिती आहे त्यानुसार ते नाव द्यायचं. अँड लेग समोर जोडायचं, ऑर म्हटलं की खाली जोडायचं. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये निगेशन पी अँड होता म्हणजे S1 डॅश काढला, अँड म्हणजे समोर जोडलं, पण त्या ब्रॅकेटमध्ये ऑरच आहे तिन्ही पण म्हणजे एका खाली एक तिन्ही पण आले. आता तिसरं पी अँड आर ऑर निगेशन क्यू अँड निगेशन आर अँड निगेशन पी अँड निगेशन. आता पहिल्यांदा पी अँड आर म्हणजे दोन एका समोर एक येतील, ऑर म्हणजे त्याच्या खाली येणार. निगेशन क्यू अँड निगेशन आर त्याच्या खाली दोन परत सिरीज मध्ये आलं म्हणजे एका समोर एक. एक चौकोन तयार आणि ह्या सगळ्याच्या समोर कारण एक मोठं ब्रॅकेट अँड म्हटलं. अँड म्हणजे त्या सगळ्याच्या समोर दोन स्विच सिरीज मध्ये म्हणजे एका समोर एक जोडायचे. दोन लेअर तयार झाल्या. पी अँड आर म्हणजे वरची लेअर झाली, निगेशन क्यू अँड निगेशन आर म्हणजे खाली झालं. ते कनेक्ट केलं आपण एकत्रित आलं ते संपलं. कारण संपलं. आता त्याच्या समोर दोन स्विच जोडायचे. जोडले आणि त्यालाच एक बॅटरी आणि एक लॅम्प आपण कनेक्ट केला. पी अँड आर म्हणजे S1 झाला आणि S3 झाला. ऑर म्हणजे त्याच्या खाली आलं. निगेशन क्यू निगेशन आर म्हणजे S2 डॅश आणि S3 डॅश समोरासमोर. आता हे सगळं संपलं कारण त्याला मोठं ब्रॅकेट होतं त्यामुळे ते क्लोज झालं. आता या सगळ्याच्या समोर आहे म्हणजे अँड समोर जोड काय निगेशन पी अँड निगेशन एका समोर एक दोन जोडायचे. चौथा पी अँड निगेशन क्यू अँड आर और पी अँड निगेशन क्यू और निगेशन आर. पहिल्या ब्रॅकेटमध्ये अँड आहेत म्हणजे तिन्ही पण एका समोर एक जोडायचे. जोडले. ऑर म्हणजे त्याच्या खाली येणार. पी म्हणजे एक स्विच आला, अँड म्हणजे त्याच्या समोर येणार. त्याच्या समोर येणार आणि त्याच्या समोर दोन स्विच येणार आहेत ते मात्र एका खाली एक असणार आहे. म्हणजे आपण दुसरी डायग्राम बघितली तसं येणार आहे. पहिल्यांदा तीन एका समोर एक आले, परत एक स्विच घेतला अँड म्हटल्यामुळे ते त्याच्या समोर घेतला आपण ते दोन स्विच एका खाली एक जोडून घेतले. तेवढं झाल्यानंतर मग त्याला एक आपण बॅटरी आणि एक लॅम्प कनेक्ट करतो. त्याचं होईल. पाचवा आहे पी ऑर निगेशन क्यू ऑर पी अँड क्यू. ऑर आहे त्यामुळे एका खाली एकच येणार आहे. पी म्हणजे एक स्विच आला त्याच्या खाली दुसरा स्विच, ऑर परत त्याच्या खाली तिसरा स्विच, परत त्याच्या खाली येणार ते दोन स्विच येणार कारण अँड न दाखवलं म्हणजे ते सिरीज मध्ये येणार आहेत. आलं लक्षात होत आहे. सहावा एक्झाम्पल पी अँड क्यू ऑर निगेशन पी ऑर पी अँड निगेशन. हे पण आता झालं तसंच येणार. दोन स्विच परत एक स्विच आणि परत दोन स्विच फक्त एका खाली जोडायचे. आता तिसऱ्या क्वेश्चन कडे जाऊया. पहिला झाला तो सिम्बॉलिक फॉर्म काढायचा होता, दुसरा झाला तो स्विचिंग सर्किट काढायचा. आता तिसरा सिम्बॉलिक फॉर्म काढून त्याचा
इक्विव्हॅलंट सिम्पल सर्किट द्यायचं, म्हणजे ते रूल्स वापरून कॉम्प्लिमेंट आयडेंटिटी रूल वापरून सिम्प्लिफाय करायचं आणि त्याच्यानुसार ते सॉल्व्ह करायचं. आता पहिलं एक्झाम्पल, त्याचं 3 स्विच आहेत, ते अगोदर आपल्याला घ्यावे लागतील. पी, क्यू आणि निगेशन पी, 3 घेतले. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म घ्यायचा. काय सिम्बॉलिक फॉर्म? S1 म्हणजे पी झालं, अँड समोर जोडले त्यामुळे अँड झालं. दोन एका खाली एक आहेत म्हणजे निगेशन पी और क्यू होणार. याला तर सिम्बॉलिक फॉर्म पी अँड निगेशन पी और क्यू आला, हा सिम्बॉलिक फॉर्म. आता ह्याच्यामध्ये रूल्स वापरून आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफिकेशन अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट म्हटलं आपण. LHS म्हणजे जे काय दिलं ते घेतलं. पी अँड निगेशन पी और क्यू आहे. आता एक ब्रॅकेट आणि एक सिंगल स्टेटमेंट असेल तर आपण काय करतो, तर बाहेरच्या टर्मना आत मल्टिप्लाय करतो. कोणी करायचं, तर पी अँड न निगेशन पी ला मल्टिप्लाय, म्हणजे काय आलं पहिलं ब्रॅकेट पी अँड निगेशन पी आलं, मधलं और तसंच राहणार आहे. पुढच्या वेळी येताना ते पी अँड क्यू होणार, ही दुसरी स्टेप. पी अँड निगेशन पी और पी अँड क्यू झालं, आत मल्टिप्लाय केलं. पी अँड न पहिल्यांदा निगेशन पी ला केलं, पी अँड न क्यू ला केलं, मधलं और तसंच राहिलं. आता पी अँड निगेशन पी कॉम्प्लिमेंट रूल नुसार याचं उत्तर माहिती आहे, तर ते असतं एफ असतं, कारण मध्ये अँड आलं तर त्याच्यानंतर एफ घ्यायचं. एफ और पी अँड क्यू होईल कॉम्प्लिमेंट रूलला. कॉम्प्लिमेंट नंतर आयडेंटिटी वापरतो आपण, और एफ निघून जाईल, म्हणजे राहणार काय, तर ते पी अँड क्यू राहणार कुठल्या रूलनुसारला, तर आयडेंटिटी. आता एवढंच शिल्लक राहील. मग दोन स्विच राहील, कारण याच्यात सिम्प्लिफाय होत नाही. अँड म्हणजे एका समोर एक जोडायची, सिरीज कनेक्शन आलं, त्याची फक्त सर्किट डायग्राम दाखवायची. पी अँड क्यू S1 अँड S2 जे एका समोर जोडले, त्याला एक लॅम्प डायरेक्ट दिला, बॅटरी आन्सर. दुसरं काय, ते दुसरं किती स्विच आहेत, 3 आणि 3 6 स्विच आहेत. त्यात रिपीट कुठला झालाय का, तर S1 फक्त रिपीट आहे. टोटल 5चे डेफिनेशन आपल्याला लिहावं लागेल. पी येणार, क्यू येणार, निगेशन क्यू आहे, आर येणार, निगेशन आर आलं, घेतलेले. तर याचा सिम्बॉलिक S1 म्हणजे काय होणार आहे, तर पी झालं, त्याच्या समोर जोडले म्हणजे अँड होणार. S2 और S3 म्हणजे क्यू और आर झालं. परत त्या सगळ्याच्या खाली म्हणजे और येणार, S3 डॅश म्हणजे निगेशन आर अँड निगेशन क्यू अँड पी होणार, कारण समोर जोडले की अँड न दाखवतात. सिम्बॉलिक फॉर्म्युला तो पी अँड क्यू और आर हे मोठ्या ब्रॅकेट मध्ये आलं, कारण ते सगळ्याच्या खाली जोडलं, और झालं, परत ते निगेशन आर अँड निगेशन क्यू अँड पी आलं. त्याचं सिम्प्लिफाय करायचं म्हणजे अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट. पहिल्यांदा आपण दिलेलं म्हणजे ते LHS म्हटलं आपण, ते घेतलं. आता इथं सुरुवात पिन आहे आणि इकडे शेवट पिन आहे, म्हणजे अदला बदल करून घेऊ शकतो आपण, जागांची अदला बदल करून घेतली. शेवटचा इथे पुढे घेतला, निगेशन आर शेवटी दिला फक्त, कारण मध्ये हँडच आहे तिन्ही, त्यामुळे सिक्वेन्स कसंही चालतो मागं पुढे. आता कॉमन काहीतरी काढू शकतो आपण, दोन्ही ब्रॅकेट मधून पी अँड हे कॉमन येऊ शकतो. पी अँड हे कॉमन काढलं, राहिलं काय, तर पहिल्या ब्रॅकेट मध्ये राहिलं क्यू आर आर, मधलं और तसंच राहिलं, आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहते निगेशन क्यू अँड निगेशन आर राहतं. आता कॉमन काढलेल्या नंतरच्या दुसऱ्या ब्रॅकेट मधून म्हणजे ह्या स्टेप मध्ये, तर निगेशन क्यू अँड निगेशन आर आहे, त्याच्यातनं निगेशन क्यू कॉमन घेऊ शकतो आपण, दोन्हीला निगेशन आहे. निगेशन कॉमन घेताना मधलं चिन्ह उलट करायचं, म्हणजे अँड असलं तर और असलं तर अँड करायचं. तर ते आपण करू शकतो. क्यू और आर और निगेशन ऑफ क्यू और आर झालं. आता बघा, क्यू आर आर जर ओरिजिनल मांडलं तर निगेशन ऑफ क्यू आर आर हे कॉम्प्लिमेंट होईल त्याचं. इथे कॉम्प्लिमेंट रूल नुसार एक ब्रॅकेट आणि ब्रॅकेटच निगेशन आलंय, मध्ये आलं इथे और आले, और आलं तर त्याचा आन्सर टी असतं कॉम्प्लिमेंट रूल नुसार, म्हणजे पी अँड टी झालं.
अँटी आलं तर ते निघून जातं आयडेंटिटी रूलनुसार. जे राहणार काय तर ते फक्त पी राहणार आहे. कुठला रूल आला तर तो आयडेंटिटी रूल. आता ह्याची एक सर्किट डायग्राम काढायची. एक स्विच आहे, त्याला एक बॅटरी आणि एक लॅम्प जोडायचा, कारण एकच राहिलंय स्विच. तेवढंच त्याचा आन्सर. दोनच एक्झाम्पल्स होते. आता पुढे काय? राईट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग स्विचिंग सर्किट्स, कन्स्ट्रक्ट एक स्विचिंग टेबल अँड इंटरप्रिट. म्हणजे पहिल्यांदा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा, स्विचिंग टेबल काढायचा आणि परत त्याचा आपल्याला बघायचा इथे स्विच ऑन असेल, ऑफ असेल, सर्किट ऑफ होतंय, लॅम्प कधी ग्लो होतं ते आपल्याला लिहायचं. आता टोटल 4 स्टेटमेंट ती लिहावी लागतील. 4 स्टेटमेंट पी निगेशन पी क्यू निगेशन क्यू लिहिलं आपण. आता सिम्बॉलिक फॉर्म S1 म्हणजे पी, त्याच्या खाली म्हणजे ऑर निगेशन क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू. आपण ते ब्रॅकेट दिलं नसतं, ब्रॅकेट दिलं तरी पण चाललं असतं. पी ऑर निगेशन क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू घेतलं. पण आता स्विच पी आणि क्यू दोन आहेत, निगेशन आहे काढून घेतलं, दोन्हीला निगेशन आहे ते दोन्हीचं निगेशन घेतलं. आता पहिलं ब्रॅकेट पी ऑर निगेशन क्यू ऑर म्हणजे 0 0 ला 0, पहिला आणि चौथा कॉलम, तर 3 नंबरचं 0 आहे, बाकी सगळे बनाले. दुसरं ब्रॅकेट निगेशन पी अँड क्यू, अँड म्हणजे 1 1 ला 1, निगेशन पी आणि क्यू तिसरंच 1, बाकी सगळे 0. आता ह्याच्यामध्ये ऑर सगळेच वणाले, सगळे वणाले म्हणजे सर्किट ऑन राहील, म्हणजे लॅम्प काय ग्लो होत राहील, लॅम्प काय जळत राहील, चालू राहील. 1 आला तर सगळे 1 आले तर कायम लॅम्प चालू होतो, 0 आले तर कायम ऑफ असतो. कारण डिजिटल मध्ये 1 0 1 0 हे असतं. फिजिक्स मध्ये वगैरे तुम्ही बघितलं ते 1 म्हणजे ऑन, 0 म्हणजे ऑफ असतं. आता त्याच्यावरून आपला स्टेटमेंट लिहावं. ड्यू टू इररिस्पेक्टिव्ह अरेंजमेंट ऑफ स्विचेस लॅम्प इज ऑलवेज ऑन. इररिस्पेक्टिव्ह म्हणजे कशी अरेंजमेंट केली, त्यामुळे सगळं त्याचं शेवटचं आन्सर 1 1 आलं. म्हणून म्हटलं स्विच लॅम्प इज ऑलवेज ऑन, काही जरी कसं जरी असलं तरी ते कायम काय राहील तर ऑन राहील. 1 आलं तर कायम असेल, 0 आलं तर ऑलवेज ऑफ असेल. हे पहिलं एक्झाम्पल. दुसरं परत याच्यामध्ये किती आहेत तर 5 स्विच, त्यात रिपीट S1 रिपीट होतं, म्हणजे 4ची डेफिनेशन लिहावी लागेल. S1 S1 डॅश S2 S2 डॅश, पी निगेशन पी क्यू निगेशन क्यू घेतले आपण. आता सिम्बॉलिक फॉर्म S1 म्हणजे पी ऑर ब्रॅकेट मध्ये निगेशन पी अँड निगेशन क्यू ऑर पी अँड क्यू होणार. तेवढं आता तुम्हाला येत आहे, समोर जोडलं की खाली जोडलं की ऑर घेणार आहे. पण हे घेतलं तर सिम्बॉलिक फॉर्म मिळाला. दोनच असल्यामुळे तिथले निगेशन्स आहेत ते घेतले. आता पहिलं ब्रॅकेट पहिलं ब्रॅकेट काय आहे, निगेशन पी अँड निगेशन क्यू. अँड म्हणजे 1 1 ला 1 आहे, शेवटचं 1 1 सापडते, बाकी सगळे 0 आहे. दुसरं ब्रॅकेट पी अँड क्यू आहे, अँड म्हणजे 1 1 ला 1, ते पहिलंच 1 1 आहे, बाकी सगळे 0 आले. आता मग काय तर 1 5 आणि 6 हे एका खाली एक जोडले, म्हणजे 1 और 5 और 6 हे घ्यायचं आपल्याला. और म्हणजे 0 0 ला 0 कुठं सापडतात तर तिसऱ्यात, पहिला 5वा आणि 6वा यातला तिसरा एलिमेंट बघितला तर 0 ते तिन्हींचा पण, त्यामुळे तेवढाच 0, बाकी सगळे काय येणार तर 1 असणार. म्हणजे काय तर ज्यावेळी पी ऑफ असताना क्यू ऑन असेल त्याच वेळी लॅम्प ग्लो होणार नाही, अदरवाइज तो कायम काय असेल तर ऑनच असेल. मग इथं काय म्हटलं, लॅम्प विल ऑन ओनली इफ switch S1 is open and S2 is closed. म्हणजे S1 ओपन असणार आहे आणि S2 क्लोज्ड असणार आहे, त्यावेळी तो ऑफ असणार आहे, ऑन नाही ऑफ असेल. लॅम्प विल ऑफ ओनली इफ स्विच S1 is open and S2 is closed. ओपन म्हणजे 0 आणि क्लोज्ड म्हणजे 1 असतं. म्हणजे ज्यावेळी P 0 असताना Q 1 असेल त्याच वेळी ते काय असणार तर 0 असणार, अदरवाइज ते ऑन असणार.
टोटल 6 स्विच आहेत. रिपीट S1 होतं म्हणजे 5ची डेफिनेशन आपल्याला लिहायची. S1, S2, S2 डॅश, S3, S3 डॅश. घेतले आता सिम्बॉलिक फॉर्म S1, S2 डॅश, S3 डॅश ऑर आहे. एका खाली एक ब्रॅकेटमध्ये P ऑर निगेशन Q ऑर निगेशन R झालं. त्याच्या समोर जोडले म्हणजे अँड होणार. परत P ऑर Q अँड R असे. सिम्बॉलिक फॉर्म तुम्हाला काय येतं लिहिता येतं, त्याची काही चिंता नाहीये. स्विचिंग टेबल तीन स्टेटमेंट आर घेतले, निगेशन क्यू आहे, निगेशन आर आहे, ते आपण काढून घेतलं. आता पहिलं ब्रॅकेट पी ऑर निगेशन क्यू ऑर निगेशन आर. आता त्याच्यात बघायचं 0 0 0 तिन्हीला 0 कुठं येत आहे तर ते येत आहे 5वं. तेवढं एकच 0 आहे, तिन्ही पण 0 आहेत, बाकी कुठे येणार नाही तिन्हीला 0. त्यामुळं सगळे बनवले. तर दुसरं ब्रॅकेट, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक लहान ब्रॅकेट होतं क्यू अँड आर, ते पहिल्यांदा घेतलं. आणि म्हणजे 1 1 ला 1 पहिलं आणि 5वं तेवढं 1 येईल, बाकी सगळे 0 आहे. नंतर ते मोठं ब्रॅकेट पी ऑर क्यू अँड आर आलं. ऑरचा अर्थ 0 0 ला 0 असतं. कुठला पहिला आणि 7वं ब्रॅकेट होतं, त्याच्यात 0 0 कुठं आहे, शेवटचे 3 येत आहेत 0 0. एवढेच होईल. बाकी मग आता राहिलं कुठलं 6वं आणि 8वं, हे एका समोर एक जोडले म्हणजे अँड घ्यायचं. 6वं आणि 8वं अँड. 6 आणि 8 मध्ये 1 1 1 कुठं आहे, पहिले 4 आहेत तेवढेच येतील, बाकीचे 4 काय येणार आहेत तर 0. म्हणजे याचा अर्थ काय होईल, ज्यावेळी पी ची व्हॅल्यू 1 1 1 1 आहे त्याच वेळी आन्सर पण त्याचं 1 1 1 आहे. कुणावरती डिपेंडेबल आलं हे तर पी वरती. ज्यावेळी स्विच S1 हा ऑन असणार आहे त्याच वेळी सर्किट पण काय असणार आहे तर ऑन असणार आहे. ते स्टेटमेंट आपल्याला लॅम्प विल ऑन ओनली इफ स्विच S1 इज क्लोज्ड. लॅम्प कधी तुमचा ग्लो होणार आहे तर तो कधी स्विच S1 ज्यावेळी तुमचा क्लोज्ड असेल त्याच वेळी होणार. आता शेवटचा क्वेश्चन, आपण मगाशी सर्किट डायग्राम होती त्याचा सिम्बॉलिक फॉर्म घेतला, मग सिम्प्लिफाय केलं, मग सर्किट डायग्राम काढली. तिसरा क्वेश्चन. आता ह्याच्यात कसं डायरेक्ट आपल्याला दिलेलं आहे, त्याचा अगोदर सिम्प्लिफाय करायचं मग त्याचं स्विचिंग. पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट द्यायची. आपण घेतलं पी ऑर क्यू अँड निगेशन. आता डायरेक्टच आहे, क्यू आणि निगेशन क्यू आहे मध्ये अँड आहे. कॉम्प्लिमेंट रूल नुसार त्याचा आन्सर काय येणार तर एफ असतं, पी ऑर एफ होईल. आयडेंटिटी रूल नुसार ऑर एफ निघून जातं, राहणार काय फक्त पी राहील. आणि त्याचेच मग सर्किट डायग्राम करायचं. एक सिंगल स्विच, त्याला बॅटरी आणि एक लॅम्प कनेक्ट. एवढंच आहे. negation P and Q or negation P and negation Q or P and negation Q आहे. 3 ब्रॅकेट्स आहेत. अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट साठी आपण ती पहिल्यांदा 3 ब्रॅकेट्स घेतली. कॉमन काय येतंय का बघायचं. पहिल्या 2 ब्रॅकेट्स मधून निगेशन P and हे कॉमन आहे. म्हणजे काय राहणार, निगेशन P and कॉमन आलं तर Q or निगेशन Q राहतंय. पुढचं तिसरं ब्रॅकेट तसंच राहतं, निगेशन P and Q or निगेशन Q और पुढचं तिसरं ब्रॅकेट आहे तसं ठेवलं आपण. मग त्या ब्रॅकेट मध्ये क्यू और निगेशन क्यू चा आन्सर काय असतो, ऑर आहे. ऑर चा अर्थ टी होणार, म्हणजे काय येणार निगेशन पी अँड टी ऑर पुढचा आहे तसं राहणार. कॉम्प्लिमेंटरी नुसार अँड टी याला निघून जाईल, राहणार काय निगेशन पी राहील, पुढचा आहे तसं राहतं आयडेंटिटी रूल नुसार. आता एक ब्रॅकेट आणि एक सिंगल स्टेटमेंट की बाहेरच्या टर्मना आपण आत मल्टिप्लाय करतो. म्हणजे मल्टिप्लाय कसं होणार, निगेशन पी ऑर न मल्टिप्लाय करायचं, निगेशन पी ऑर पी होईल, नंतर निगेशन पी और निगेशन क्यू होणार आहे, मधलं अँड तसंच राहणार. मल्टिप्लाय करून निगेशन पी और पी अँड निगेशन पी और निगेशन क्यू. तर पहिल्या ब्रॅकेट पी आणि पी चंच निगेशन आहे, म्हणजे ऑर आहे, ऑरचा अर्थ टी असतं कॉम्प्लिमेंट. अँड टी परत निघून जाईल, राहणार काय निगेशन पी और निगेशन क्यू राहील. चला याचं आपल्याला स्विचिंग सर्किट काढायचे. ऑर म्हणजे एका खाली 1 2 स्विच जोडायचे. S1 डॅश आणि S2 डॅश येणार, कारण निगेशन पी निगेशन
ते फक्त तुम्हाला स्विच लिहावे लागतील. पी म्हणजे काय, क्यू म्हणजे काय ते अगोदर लिहायचं, त्याशिवाय ते अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट घ्यायची. तिसरं पी और निगेशन क्यू और निगेशन आर, म्हणजे और आहेत सगळे तिन्ही पण एका खाली एकच आहेत, आणि हे आहे ते अँड पी और क्यू अँड आर आहे. आपण अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट साठी ते घेतलं. पहिल्या ह्याच्यातनं कॉमन काय येऊ शकतं, दोन्ही ब्रॅकेट मध्ये बघितलं सरळ दिसतं, पी और दोन्ही मध्ये आहे, मग पी और आपण कॉमन घेतलं. पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहतंय, निगेशन क्यू और निगेशन आर राहील, अँड मधलं अँड तसंच राहिलं, पुढच्या ह्याच्यातलं राहिलं ते क्यू अँड आर. मग असे एक्झाम्पल झाले आपल्याला. परत दोन्हीला निगेशन असल्यामुळे निगेशन कॉमन घेऊ शकतो, निगेशन क्यू आणि निगेशन आरचं. मग निगेशन कॉमन घेताना ऑरचं अँड होईल, मधलंच चिन्ह बदलतो पण ऑरचं अँड होणार, म्हणजे काय होणार, पी और निगेशन ऑफ क्यू अँड आर अँड क्यू अँड आर झालं. म्हणजेच काय, एक ओरिजिनल क्यू अँड आर हे ब्रॅकेट आणि त्या ब्रॅकेटचंच निगेशन पुढे आपल्याला दिलेलं आहे आणि मध्ये अँड दिलं. अँड असेल कॉम्प्लिमेंट रूल नुसार तर काय तर त्याचा आन्सर एफ आहे. म्हणजे काय होणार तर ते पी और एफ झालं कॉम्प्लिमेंट रूल नुसार. मग और एफ आलं तर काढून टाकतो आपण, जे राहणार फक्त पी राहिलं, आणि मग त्याचं स्विचिंग एक सिंगल स्विच, त्याला फक्त एक बॅटरी आणि क्लॅम्प आलं. आणि शेवटचं चौथं एक्झाम्पल आता, P and Q and negation P or negation P and Q and R or P and negation Q and R. आता हे आपण घेतलं अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट साठी पहिल्यांदा घेतलं. कॉमन काय येते का ते बघायचं आपल्याला. कॉमन काय येते का ते आपण बघतोय. कॉमन काय येऊ शकतं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या ब्रॅकेट मधून अँड आर कॉमन आलं. त्याच्या अगोदर पहिल्या ब्रॅकेट मध्ये आपण निगेशन पी पुढे घेतलं बघा, निगेशन किंवा पी आणि निगेशन पी एकत्रित घेतलं, पी अँड निगेशन पी झालं आणि क्यू आहे ते शेवटी लिहिलं म्हणजे अँड क्यू झालं ऑर. आता ह्या दोन ब्रॅकेट मधून अँड आर कॉमन घेतलं, मग शिल्लक काय राहतंय, निगेशन पी अँड क्यू और पी अँड निगेशन क्यू, अँड आर कॉमन घेतलं. आता पी अँड निगेशन पी, पी आणि पी चंच निगेशन आहे, अँड आलं तर त्याचा आन्सर एफ होतं कॉम्प्लिमेंट रूल नुसार, जे झालं एफ अँड क्यू और पुढचा आहे तसं शेवटपर्यंत तसंच राहणार. अँड एफ आलं तर स्टेटमेंट काढून टाकतो कारण त्याचं उत्तर एफ असतं. और एफ आलं तर एफ निघून जातं, पण अँड एफ आलं तर स्टेटमेंट निघून जातं, म्हणजे याचं उत्तर राहणार एफ और पुढचं आहे तसं राहणार. मग आता और एफ आलं तर परत निघून जातं, आयडेंटिटी रूल नुसार परत और एफ असेल तर निघून जात आहे, और एफ आपल्याकडे ते निघून गेलं. राहिलं काय, निगेशन पी अँड क्यू और पी अँड निगेशन क्यू अँड आर, हे तसंच राहणार आहे कारण ह्याच्यात सिम्प्लिफाय काहीच होत नाही, कारण कॉमन काय निघू शकतं का त्याचं नाही, हे तसंच राहील. याची फक्त आपल्याला सर्किट आहे, दोन एका समोर एक, त्याच्या खाली परत दोन एका समोर एक, आणि ते सगळं संपल्यानंतर त्या सगळ्यांच्या समोर एक स्विच जोडायचं. दोन सिरीज आले, त्याच्या खाली दोन सिरीज मध्ये घ्यायचे आणि त्याच्या समोर त्या दोन्हींच्या समोर एक स्विच जोडायचं आणि त्यालाच एक बॅटरी आणि एक लॅम्प कनेक्ट करायचं. हे तुमचं सर्किट आहे. म्हणजे अशा प्रकारे इथं आपला पहिला टॉपिक संपलाय, मॅथमॅटिकल लॉजिक. बघा ह्याच्यामध्ये मिसलेनियस एक्झरसाइज आहे, त्यातले एक्झाम्पल सोडवायचा प्रयत्न करा. काही शंका आल्या तर जरूर मला विचारा, कमेंट मध्ये करू शकता किंवा मला कॉल करू शकता. तर आपण ह्याच्यानंतरचा पुढचा टॉपिक बघणार आहे तो ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. 11वीला आपल्याला झाले 2-3 ट्रिगोनोमेट्रिक चे होते टॉपिक, 10वीला पण होता, 9वीला पण होता, तोच आता आपल्याला कॅरी करायचा, त्यातलेच फॉर्म्युला आपल्याला इथं वापरून आता पुढचा ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स हा टॉपिक बघायचा. तोपर्यंत